यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणीच आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर केल्याचा व्हिडिओ दावा आहे. तर TV9 मराठी व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पुष्टी करत नाही. तेवीस कोटी रुपये देतो म्हणून मग धनंजय भाई म्हणले सूर्यदत्तच्या घरी आता म्हणून कोणा यांच्या पैसे कधी आलो नाही. मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट. सूर्यदत्तला तरी गेलो, मी त्यांच्या घरी गेलो. मला असं आहे त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतले. ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा. ते म्हणलं काही अडचण नाही. मग धनंजय देशमुख तरी मला येतं तो पटत नाही, यांचं नाव घेतलं, मी येणार नाही. म्हणलं आपण याला सांगू. त्याला नाही, मी येणारच नाही. तर मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता अशी धमकी अज्ञाताकडून देण्यात आली. दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये अशी धमकी काळकुटे यांना देण्यात आली. यारवाळी ठोकतो का नाही बघ. अरे मला मारशील तू. संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मलाच मारणार आहे. तुमचा प्लॅनच होता मला मारायचा. नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला. हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना. तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता. माझा होता ना. तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना. माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली. ठीक आहे, उद्या ये. कुठं भेटायचं मला मारायला येतो. हा, मी येतो कुठे ती. तू ये परळी मध्ये चल. परत येतो. हा, तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग. परळी मध्ये खरं नाव सांग. येतो का नाही खरं नाव सांग. मी परत बी येतो. पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती नाही. येतो ना तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो. एकटा ये तू. एकटाच येतो रे बाबा. एकटाच येणार. एकटा येऊ दे त्याला. हो येतो. फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा. किती वाजता येतो? हो, सकाळी पान चालू ठेवू. रातच्या दारू पिऊन नको हे करू. मी 12 वाजता फोन उचलतो. म्हणजे मी रात्र का असं काय तुझ्या बोलण्यावर तुझी भाषा वापरून आम्हाला 10 शिवाय देऊ अजून. तू पाटलाला देऊ नको. फक्त तुला विनंती आहे. पाटलाला देऊ नको माझी. हा, जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको. तू मला धनंजय मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता. जे निषेध करते त्याचा तुम्ही बी केलाय निषेध. आम्ही काय म्हणलो का? तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेत असताना धमकीची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या बरोबर आहेत. ताई, एक अशी बातमी येत आहेत की तुम्हाला पण धमकी मिळाली आहे. कोण धमकी देणार आहेत? कशा प्रकारची धमकी आहेत? काय कसं झालं की मी अमेरिकेला असताना मला अतिशय खात्रीलायक सूत्रांकडनं कळलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे. म्हणजे ती जी भाषा होती की त्यांचा गेम करायचा आहे. आणि ज्या दिवशी मला वाटतं जरांगे पाटलांना आली त्याच दिवशी मला देखील यांचा हा फोन आला होता. पण असं सांगण्यात आलं होतं की तो जो आहे ते सगळे सेकंड रंग लोक आहेत. आता तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून वापरा आणि तुमचे फोन बंद ठेवा आणि काळजी. ओव्हरऑल म्हणजे सगळा तो काळजीचाच फोन होता. पण अतिशय सिनियर व्यक्तींकडनं ते आलं आहे. त्यामुळे जरासं घरच्यांना देखील काळजी वाटत होती. पण मला असं वाटतं की लढताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता हेड ऑन बॅटल मी देणार आहे आजपासून. आजच पहाटे अमेरिकेहून परत आले आणि मी असं ठरवलं की आता हेड ऑन बॅटल द्यायची या लोकांना. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. एक महत्वाची घडामोड. बोपोडी जमीन प्रकरणात हेमंत गवंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पार्थ पवारांशी कोणताही आर्थिक संबंध नसल्याचं गवंडे यांचं स्पष्टीकरण आहे. पत्रकार परिषद घेत हेमंत गवंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी ते दिग्विजय, कोमल, पार्थ असे हे सगळेजण आहेत. यांना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाहीये. मी त्यांना समोरासमोर पण कधी बघितलेलं नाहीये. माझा त्यांचा 1 रुपयाचाही आर्थिक व्यवहार नाहीये आणि त्यांच्याशी माझा कोणताही व्यावहारिक संबंध नाहीये. तर अमेडिया कंपनी यांच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाहीये. निव्वळ प्रशासनाच्या गैरसमजुतीतून आणि बाकी काही असेल त्याच्यातून हा आरोप करण्यात आलाय आणि माझं नाव नाहक त्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलंय. त्याचा मला अनेक दिवस त्रास पण होतो. तर पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातच खारगेंच्या अध्यक्षतेखालील समिती पुण्यात येण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर आहे. व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे. कंपनीचं भागभांडवल 1 लाख असताना ही रक्कम कोण आणि कशी भरणार आहे असा सवाल मात्र आता उपस्थित झालाय. तर या संपूर्ण जमीन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असं विजय कुंभार यांनी म्हटलंय. चौकशी सीबीआय किंवा न्याय यंत्रणांनी करावी अशी मागणी करणार असल्याचं सुद्धा कुंभार यांनी सांगितलं. महार वतन जमिनीचा भोगवटा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीशिवाय आणि राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित रक्कम प्रदान केल्याशिवाय हस्तांतरित करता येणार नाही. म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की या समित्या ह्या ज्युडिशियल पद्धतीची असावी, बत्रयस्थ असावी आणि मग याच लोकांकडून चौकशी होऊ नये, कारण हेच सगळे करणार आहेत, यांच्याकडून चौकशी काही होणार नाही, त्यामुळे तेही करावं.